उंबरठा. बालपण आमचं संस्काराचं जग होतं. दारात उभं राहिलं की आई म्हणायची, उंबरठ्याच्या आत हो, उंबरठ्यावर बसू नको, उंबरठ्याला पाय लावू नको. का हा प्रश्न विचारायची खरं हिंमतच नव्हती. न कळणारं वय होतं. हळूहळू तोच उंबरठा शिस्तीचा पहारेकरी वाटायला लागला. नंतर कोणी काही शिकवण्याची गरजच पडली नाही. बाहेर पाऊल टाकताना आपसुकच मर्यादा येत गेल्या. बाहेर पडणारं प्रत्येक पाऊल सरळच पडलं पाहिजे असा धाक त्या चौकटीतल्या पहारेकऱ्याचा वाटायला लागला. हा उंबरठा मर्यादांचं प्रतीक होतं. आचार विचारांची सीमारेषा होती. आजही नवीन वधू जेव्हा पहिल्यांदाच घरात प्रवेश करते, तेही उंबरठ्याला साक्षी ठेवून त्याच्याच परवानगीने. खरोखर काही बंधनं हवीहवीशीच वाटतात. जगण्यात कितीही सामाजिक बदल झाले तरी असे परंपरेने आलेले काही नियम मनावर संयम ठेवायला शिकवतात. प्रत्येक घराला असणारा हा पहारेकरी आज काळानुरूप बदलत चाललाय का, की अडगळ झालाय, त्याला कोणी फारसं जुमानत नाही आजकाल. आम्हाला स्वतःची स्पेस हवीये. आम्हाला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ या निर्जीव वस्तूला कसा कळणार? आम्हीच अशा अनेक बंधनांना झुगारून दिलंय, जे खरं तर आमचं संरक्षण कवच होतं. बहुतेक घरांचा उंबरठा आता केविलवाणा होऊन बघतोय. बाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येकाकडे, प्रत्येक पाऊलाकडे हे पडणारं पाऊल वाकडं तर पडणार नाही ना, ही भीती त्याच्या मनात असेल का? कृष्णार्पणमस्तु.